बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियांविरोधात प्रशासनाने आता कंबर कसली आहे। मलकापूर आणि खामगाव परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलीस विभागाने मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे। कोटेश्वर जमनापुरी घाटात रात्रीच्या अंधारात तब्बल 8 टिप्पर जप्त करण्यात आले असून रेती माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या रेती माफियांना प्रशासनाने जोरदार झटका दिला आहे। 24 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मौजा नरवेल येथील कोटेश्वर जमनापुरी घाटात ही धाडसी कारवाई करण्यात आली। जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशाने आणि उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समाधान सोनवणे आणि ठाणेदार गिरीसाहेब स्वतः ताफ्यासह मैदानात उतरले। महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे रेती माफियांची पळापळ झाली। या कारवाईत रेतीचे गच्च भरलेले 8 टिप्पर जप्त करण्यात आले आहेत। जप्त केलेल्या मालाची आणि वाहनांची एकूण किंमत तब्बल 1,62,00,000 रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे। नदी आणि पर्यावरणाची लूट थांबवण्यासाठी आता झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे। या कारवाईत नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंत सिंग राजपूत, VN कोल्हे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। सध्या या सर्व वाहनांच्या मालकांवर आणि चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।